तो यावेळेला बारामतीमध्ये ज्या ठिकाणी लँडिंग होणार होतं तिथूनच जवळ असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये हे धक्कादायक वृत्त देखील कैद झालेलं आहे। ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। सगळं काही नॉर्मल सुरू असलेलं आपल्याला या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सध्या पाहायला मिळतंय। मात्र ज्या वेळेला विमान लँडिंगचा तो क्षण आला त्या क्षणाला नेमकं काय घडलं हे या सीसीटीव्हीत आपण पाहतोय। 8:46 बुधवारची ही वेळ आणि काही सेकंद झालेले होते। लगेचच आगीचा भडका आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतोय। त्यानंतर धुराचे लोळही उठल्याचं पाहायला मिळतंय। 8:46 नेमकं काय घडलं त्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत। 8:45 55 सेकंदांपर्यंत सगळं काही अगदी नॉर्मल होतं। बारामतीमध्ये विमान लँडिंग होताना नेमकं काय घडलं या सीसीटीव्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्यांच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट होतीये। 8:46 हे विमान त्या ठिकाणी क्रॅश झालेलं आहे आणि क्रॅश झालेल्या विमानानं अजितदादांसारखा नेता आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी यांना देखील काळानं घाला घालत सगळ्यांपासून हिरावून घेतलेला आहे। तर दुसरीकडे आता ही दृश्य एका बाजूला तुम्ही पाहत असताना राज ठाकरे यांनी देखील माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात एक उमदा नेता गमावल्याचं दुःख व्यक्त केलेलं आहे। दुसरीकडे सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहतोय पुन्हा एकदा की 8:45 झालेली होती आणि त्यानंतर 8:46 काय घडलं ऐकूयात। तर अजित पवारांचं पार्थिव हे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। याच ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून हे पार्थिव त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे। कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करावा लागलेला आहे आणि पार्थिव त्याचं अखेरचं अंत्यदर्शन आपल्याला घेता यावं यासाठी कार्यकर्त्यांची मोठी झुंबड देखील बारामतीमध्ये यावेळेला उडाल्याचं आपण पाहतोय। हॉस्पिटलच्या बाहेर कार्यकर्त्यांना अक्षरशः अश्रू अनावर झालेले आहेत। आपल्या भावना कशा व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही, कारण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये बारामतीनं केलेली प्रगती, बारामतीचं राजकारण आज दादांच्या निमित्तानं मात्र लोप पावलेलं आहे एवढं नक्की। विमान अपघातामध्ये अजितदादांचं निधन झालं आणि अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव हे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र कार्यकर्ते आपल्या आवडत्या नेत्याची एक झलक पाहायला मिळावी यासाठी आतुर असल्याचं पाहायला मिळतं। टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला असलेल्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। 8:46 नेमकं काय घडलं हे दाखवणारं सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्ह लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। दुसरीकडे दादांचं पार्थिव ज्यावेळेला हॉस्पिटल परिसरामध्ये आणण्यात आलं, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भावुक झाल्याची देखील दृश्य आपण सातत्यानं टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। त्यानंतर त्यांचे आप्त स्वकीय, त्यांचे जवळचे नेते मंडळी हे देखील हॉस्पिटलमध्ये तातडीनं दाखल झालेले होते आणि दादांना शेवटचं पाहता यावं यासाठी अक्षरशः कार्यकर्ते आतुर झालेले त्या ठिकाणी पाहायला मिळतात। सकाळच्या वेळेला सगळं काही नीट होतं। सुनियोजित अशा प्रकारचा दौरा अजितदादांचा आखून देण्यात आलेला होता। या दौऱ्यानुसार सकाळी ते दाखल झाल्यानंतर येत्या काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या सभांना जाण्याआधीच बारामतीमध्ये 8:46 कशा प्रकारे काळानं त्यांच्यावर घाला घातलेला आहे हे दाखवणारी सीसीटीव्हीत कैद झालेली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण यावेळेला पाहतोय। दुसरीकडे विमान अपघातामध्ये अजितदादांना गमावल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते मात्र आपल्या लाडक्या नेत्याला भेटता यावं, त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करता यावी यासाठी लगेचच हॉस्पिटलच्या दिशेनं रवाना झालेले होते। मात्र हॉस्पिटलला गेल्यानंतर ज्यावेळेला मृत घोषित करण्यात आलं त्यावेळेला मात्र अनेक जण भावुक झालेले होते आणि त्यांच्यासाठी हा क्षण निशब्द करून टाकणारा होता। त्यानंतर निशब्द अशी शांतता त्या ठिकाणी पसरल्याचं देखील आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत, कारण कार्यकर्त्यांना काय करावं काय नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सध्या शोधता येणं हे अशक्य आहे। कारण आज दादा येणार, दादा आल्यानंतर सभा घेणार, सभेच्या माध्यमातून विविध टीका टिप्पण्या असतील, महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला समजून घेता येईल ही उत्सुकता असताना दादांच्याच निधनाची बातमी आपल्यापर्यंत येईल याची पुसटशीही कल्पना नसताना मात्र घडलेला प्रकार हा कार्यकर्त्यांसह अनेक राजकीय नेते मंडळींना आज निशब्द करणारा आहे। दादांचं पर्व अखेर संपलेलं आहे, मात्र दादांचं पर्व संपलेलं असलं तरी त्यांच्या आठवणी आजही अनेकांच्या डोळ्यामध्ये तरळत असताना पाहायला मिळाल्या। आज दिवसभरामध्ये जे राजकीय नेते मंडळी होते त्यांच्या आणि ज्यांनी
अनेक वेळेला दादांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढल्या, त्यांना देखील अश्रू अनावर झालेले होते. अगदी थोडक्यात एक आठवण करून द्यावीशी वाटते आपल्या सर्व प्रेक्षकांना. ज्या विमानाचा 2023 मध्ये देखील अशाच प्रकारे अपघाताची नोंद असल्याचं कळतंय. महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या लिअरजेट 45 या विमानाबाबत एक खळबळजनक माहिती समोर येते. याच बनावटीच्या विमानाचं सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावरती लँडिंग दरम्यान ते अपघातग्रस्त झालेलं होतं. त्यावेळी सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नव्हती, ती टळली होती. त्या दुर्घटनेमध्ये विमानाचे 2 तुकडे झालेले होते. लँडिंगचा प्रयत्न करत असताना हे विमान धावपट्टीवरून घसरलेलं होतं. 1990च्या दशकातही सुपरलाइट बिझनेस श्रेणीमध्ये हे विमान लॉन्च करण्यात आलेलं होतं. VSR एव्हिएशनचे कॅप्टन VK सिंग यांनीच दिलेल्या माहितीनुसार आजचा अपघात देखील खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.